छोटी बच्ची माझी. तू कुठे झालेस? मशाल झालेस? तर हॅलो गाईज, तर आज आम्ही दादाच्या एंगेजमेंटला चाललो आहे आंबेगावला. आम्ही सगळ्यांनी ब्लॅक घातलेत. दाखवा ब्लॅक. हे बघा. तर आता किती वाजलेत? आता आम्ही निघूच. नवऱ्याची गाडी पण आता तुम्ही बघू शकता चाललेली आहे. हे बघा सर. तर बघू शकता यांना फोटो काढायचे आहेत. फोटोसाठीच्या यांची घाई बघू शकता तुम्ही. हाय गाईज, आम्ही आता निघालेली आहे आंबे गावाच्या कडे. स्वतःचा फोन तर नाही आहे, पण दुसऱ्यांच्या फोनवर शानपणा बघा. गाईज हा नवरदेवाचा भाऊ आहे, तुम्ही बघू शकता. सगळ्यात टाकाटाक सगळ्यांच्या आधी यांनी जाऊन कपडे आणले होते लग्नात. चलो चलते हैं हम भी. माहित नाही का मी ब्लॉग बनवते? ते माहितच नाही मला. अरे तू माझ्या मामाचं बरोबर तुला माहित पाहिजे मी ब्लॉग बनवते. तर गाईज मी आता बसते आणि ही सगळी गाड्या बघतायत. कोणाकोणाची गाडी कोण कोण येत आहे. बालिका माणसे तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत, पण अजून आमचं नवरदेव आलेलं नाही आहे आणि अजून आमचे बाकीचे पण लोक यायचे आहेत आणि आम्ही सोडून अजून इथं कोणी झालेलं नाही. आम्ही सगळ्यांच्या आधी पोहोचलो. ॲक्च्युली आम्ही लेट झालो आहे, पण तेव्हा सगळ्यांच्या आधी पोहोचलो. देवे बिर्मा सर्वे ब्रह्मणे भावमादित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः. आम्ही आता आईस्क्रीम खात आहोत. श्री कृष्णाय नमः. गाईज बहीण भावंड तुम्ही बघू शकता एकमेकांच्या मांडीवर बसतात. रिकाम टेकडी लोक बसल्यात. रिकाम टेकडी लोक उभी राहिले तिथे. त्यांना कोणी बसायला खुर्च्या सुद्धा दिलेल्या नाही. माय दादाचं बुट न्यायला पाहिजे होतं, त्याच नेलं का? घरून काय झालं? काहीच बघू शकता. नुसते खायला आलेले ते पोरी जेवायची वाट बघतात. नुसतं विचारतात जेवायला कधी भेटेल आम्हाला. जेवायलाच जाते ते प्रत्येक कार्यामध्ये. आता जेवल्यावर भांडी घासा तुम्ही. भांडी घासायला ठेवायची तुम्हाला, त्याच्याशिवाय घरी नाही येणार तुम्हाला. भांडी घासणार आहे ना संचिता? मग भांडी तर घासायलाच लागते. नवऱ्याची लाडकी बहीण आहेस तू. बूट चोरलं ना त्याच्या बदल्यात भांडी घासून. लग्नापर्यंत येतील ना केस. बोल ना आता, बोलतेस ना. सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा नक्की ब्लॉग आमचं कसं वाटतं. कमेंट करा. संचिता तू बोल ना काहीतरी. कमेंट करायला कधीच विसरू नका. प्रत्येक संचिताचा विचार असा चाललाय की आता जेवण झाल्यानंतर त्यांचे भांडे पण घासून देऊ. गाईज मला सांगते, मला पण घ्यावा ब्लॉगमध्ये. मग ते आमच्या वर्गातल्या पोरींनी तुला सबस्क्राईब केलंय, मला पण दाखव. बरं घे बोल मग काहीतरी. माझ्या इज्जतचा फालुदा केला ब्लॉग मध्ये, तरी तुम्ही बघतच राहा ब्लॉग. तुम्हाला पण समजेल मला किती इज्जत. सगळे मला असे म्हणतात की तू रोस्टिंग करते जास्त. खरी बात आहे. काय करायला ब्लॉग बनवायची व्हिडिओ बनवायची. गाईज मला अजिबात इंटरेस्ट नाही ब्लॉग बनवण्यामध्ये, पण ही सांगतात मला करायला. यांच्यासाठी सांगते म्हणून ती बनवते. यांच्यासाठी मला ब्लॉग करायला लागतो आणि पोस्ट पण करायला लागतो. मला करण्यात इंटरेस्ट नाही. आता ही त्यांच्या घरी गेली ना, आता ही गेली ना तर शेजारी बाजारच्या पोरी गोळा करेल आणि माझा ब्लॉग दाखवेल सगळ्यांना टीव्हीवर. आपण दाखवशील ना? गाईस तुम्ही नवरदेव बघू शकता किती खुश आहे. त्याला असं वाटलं फोटो काढायला घेतलाय.
आणि नवरदेवाच्या बहिणी आहेत सगळ्या. खूप हाल झालेत आमचे, खूप. आम्ही पण म्हणजे मी पण खूप जास्त काहीच आमचे हाल झालेत आता. तर काहीच आता आम्ही जेवणाची वाट बघतोय. जाम भूक लागली पण भूकला. बोल ना काय पण बोल. नवरदेवाला काहीच कल्पना नाही तर काय चाललंय तो ते व्हिडिओ कशाला शूट करतात त्याला माहीतच नाही. तर ब्लॉगचं काहीतरी मॅटर आहे आणि खूप जास्त हसतो तो. नुसता हसून जीव चालू याचा. गाईज नवऱ्याची बुटं चोरायला नेली होती तेवढ्यात प्राजक्तांनी सगळ्यांच्या हातातून खेचल्या. त्या पोरींची तोंडा बघायला पाहिजे होती. पोराच्या पायात घातलेली आहेत. मामाचा छोटा पोरगा त्याच्या पायामध्ये घालून फिरतो. आम्ही आता बुट्ट कोणालाच देऊ शकत, कोणालाच भेटणार. हिने त्या पोरींच्या हातातून बुटं चोरल्यात बिचारीचे तोंड. दादा दादा पेढा दे ना पेढा दे ना. नाही लाजतो तो, जाम लाजतो. गाईज तर माझ्या मम्मीला सगळे हसतात कारण त्या बाया गेलेल्या नवरीच्या हातात बांगड्या घालायला तर कोणाला घालता नाही आलं. माझी मम्मी गेली ती बघा आता ब्लू साडीवाली माझी मम्मी आहे. एक गेली एक फटक्या तिच्या हातामध्ये बांगड्या जडवलं. मग अरे दा पेढा दे ना मला एखादा. लास्टला नको ना असं काय करतो तू. पेडांचा बुक काय तुम्ही माझे बहीण भावंड बघू शकता मामा संजय फॅमिली बघा पटपट सगळ्यांनी. हाय बोला. सबस्क्राईब करायला सांगा सगळ्यांना. सबस्क्राईब करा. पाल तुम्ही बघू शकता साडीवर पाल आहे. आवाज इकडे बघा सगळे आवाज देतात. आम्हाला नवीन वहिनीशी बोलायचं झालंय मन. कुठंच घेणार नाही नंतर रडत बसलो. नको घे मग याचा काहीतरी बोल. जाम एडिट करा कसं बघ. अरे दादा झाला तुझा कधी करायचा 5 वर्षात ठीक आहे चल तसं तू बोलशील तसं. नवरदेव एवढा कशाला असतो काय समजतच नाही. मोठा भाऊ सांगतो बारक्या भाऊला कसं द्यायचे. बसा पुन्हा एकदा काळा विषय. तुम्ही पण खाली बसून आमची अरे आता घेऊच नको आमटी घालूच नको. अरे आता आमटी घालूच नको असं. पुन्हा एकदा काळा विषय. चला एकमेकांना पेढा भरवायचा आहे. बोला अख्खा का पुन्हा एकदा काळा विषय. पेढा अख्खा संपला पाहिजे. अरे खा पटकन. गाईज याचा उत्साह तुम्ही बघू शकता. याचं काय मधला मध्ये बिचारा पटकन इकडे या पेढा घाला. गाईज जाम कंटाळा येतो हे ब्लॉग बनवायला मला. पण काय करायचं आता. हे नाही ऐकत पोरी ऐकत नाही आमच्या ब्लॉगच बनवतात. आम्हाला आज घे फोटो काढून घेऊ पटकन. चला आटपावटापट भूक लागली आम्हाला. गाईज याचा उत्साह बघा कारण बुके आणले आणि बुकेमध्ये फोन पण यानेच टाकून आणलाय म्हणून याचं चाललंय हो का. तू कशाला बस. कोणाची गाडीची चावी राहिलेली असेल तर घ्या. तुझ्या गाडीची चावी हरवलेली आहे. कोणत्या गाडीची चावी हरवली. बघ इकडे ही इकडे काहीतरी द्यायला गेलेली आहे. हा ते साखर आहे गाईज. इकडे साखर द्यायला गेलेली आहे तोंड गोड करण्यासाठी. जस्ट साखरपुडा झाला म्हणून. तुम्ही बघू शकता माझी मम्मी आणि ही माझी मावशी बघ. हाय कर ना मावशी. गाईज नवरदेवाने हिचे हाडावर गेले फोटो काढायला. खरं नव्हतं सांगत काय माझ्या पोरीचं ना माझा आपल्या काय करत मी माझी मावशी आहे. रुंद्याची मावशी आहे माझी.
आणि माझी मावशीची मुलगी दिसते ना सृष्टी. सुपारी वाटायचं काम दिलं होतं मला, मी वाटलेले सुपारी. ही नवरदेवाची एकूण ते काही आहे, आता सगळ्यांनी एकच असते. तर कसं वाटतं तुला आता? चांगलं वाटतं का? फोटो नाही भाई, व्हिडिओ मी. गाईज या पोरांना बुटं देत नाही अजिबात. ती पोरं बुटं मागतात, या पोरी देत नाही. काय करायला आणलात? बघा का गाईज नवरदेव कसा बोलतो. फोटो काढ ना. काय करा ना साईडला काढा. तुम्ही ऐका ना, तुमचे फोटो वाढत आहेत का? झालंय अगं इथं बुटं त्याने देऊनच नाही दिली. पैसे दिले तरी पण बुटं मागते आमच्या जवळ वापस. बुटं त्याने घेतली नव्हती ना. पैसे कसले दिले तुम्ही? असंच दिलं, त्याही किती घातली होती पक्की. तुम्ही बघू शकता हे सगळे फोटो काढतायत आणि फोटो काढण्यासाठी यांची नुसती भीडी जमले. जिकडून तिकडून तर नवऱ्याला खेचतात बिचारे. जयताई फोटो काढून झालं का? जयताईचं पण झालं फोटो काढून. झालं जर साखरपुडा आता झाला, आता लगीन बाकी राहिला. आता जावाचा बाकी राहिला. तर गाईज मी आता जेवून निघालेली आहे आणि आमचा आता व्लॉग इथे संपत आहे. माझी इच्छा पण अजून जास्त व्लॉग बनवायची. सगळे जेवतात आणि आम्ही